विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. येत्या काही दिवसांमध्येच वर्ग 5वी आणि वर्ग 8वी यांची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि त्या दृष्टीने इंग्रजी या विषयाची आपली परिपूर्ण तयारी करण्यासाठी मी इयत्ता 8वीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अगोदरच टाकलेला आहे आणि आज आपल्यासाठी मी वर्ग 5वीच्या पेपर 2 मधील इंग्रजी या विषयाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय. यामध्ये मी आपल्याला जवळपास 50 प्रश्न अगदी शॉर्ट ट्रिक्सने कशा प्रकारे सोडवायचे ते मी सांगणार आहे. तेव्हा चला तर आपण जास्त वेळ न करता आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील. बघा काय म्हणते, क्वेश्चन 1 2 3 रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे. जसा हा पॅसेज होता यावर पहिला प्रश्न विचारला, हु वॉज व्हेरी थर्स्टी. हु वॉज व्हेरी थर्स्टी. तर बघा इथं पहिलंच तुम्हाला ओळीमध्ये दिसतोय अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी आणि त्याच्यामुळे याच्या ठिकाणी इथे ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचा आहे क्रो आणि ते असेल ऑप्शन नंबर 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल क्रो ऑप्शन नंबर 2. दुसरा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. तुम्हाला दिलेल्या 4 ऑप्शन मधून करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे आणि वाक्याला पूर्ण करायचं आहे. द क्रो फ्ल्यू टू अ. तो कावडा उडून गेला. कुठे उडून गेला बघा इथं याच्यामध्ये इट फ्ल्यू टू अ. इथं बघा काय दिसत आहे, गार्डन. आणि म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 गार्डन. त्यानंतर व्हॉट डिड द क्रो पुट इनटू द पॉट. त्या कावड्याने त्या भांड्यामध्ये काय टाकले. या ठिकाणी बघा तुम्ही पाहत असाल सो द क्रो पुट टेबल्स दिसते तुम्हाला, म्हणून या ठिकाणी त्याचा ऑप्शन नंबर असेल 3 टेबल्स. त्यानंतरचा प्रश्न बघा, इफ डॉग्स बार्क. जर कुत्रे भुंकत असतील तर देन बियर्स. कुत्र्यांच्या भुंकण्याला किंवा कुत्र्यांच्या आवाजाला भुंकणे म्हणतो आपण, म्हणजे बार्किंग म्हणतो. तर मग या ठिकाणी बियर्सचं जे आवाज आहे त्याला आपण काय म्हणू. या ठिकाणी बघा 4 ऑप्शन आहेत, स्नोअर, स्क्वीक, स्क्वील, स्क्रीच. आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पण त्याची जी ऑप्शन्स आहेत ते चुकीचे दिलेली आहेत. ठीक आहे, कारण या ठिकाणी जनरली आपण जे बियर्स म्हणतो तर बियर्स ही गुरगुरते आणि गुरगुरते या शब्दासाठी या ठिकाणी कोणताच ऑप्शन नाही. या ठिकाणी जवळचं ऑप्शन जे असेल ते फक्त असेल स्नोअर. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्ही स्नोअर लिहू शकता. अदरवाईज बियर्सच्या आवाजाचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही, ही चूक केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. एक पझल दिलेली आहे, तुम्ही याच्या पूर्वी शब्दकोळे भरलेले आहेत तर त्यामध्ये पझल नुसार आपल्याला शब्द भरायचे असतात. या ठिकाणी बघा एक आडव्या लाईन मध्ये आणि एक उभ्या लाईन मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला शब्द दिले आहेत. त्यांच्यातले एक एक जे अल्फाबेट्स आहेत ते काय केले आहे, ओमिट केले आहे. बघा आपण जर याला वाचण्याचा प्रयत्न करूया, TURTL TURTL तर आपल्याला सरळ लक्षात येते की TURTLE म्हणजे टर्टल होते. म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे, ई यायला पाहिजे. आता या ई इथं आला, मग आपल्याला काय करायचं आहे, बाकीचे ऑप्शन जरी नाही शोधले तरी तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ई पासून सुरुवात होणार आहे, कोणता ऑप्शन आहे, चौथा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. मग आता बघूया आपण हे 4 ऑप्शन घेतले, ऑप्शन नंबर 4. तर मग बाकीच्या ठिकाणी ते शब्द जुळतात का, तर बघा ELEPHANT म्हणजे एलिफंट होते. बघा या ठिकाणी HORSE म्हणजे काय होतो, हॉर्स होतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द बॉक्स. अल्टरनेटिव्ह ओळखायचा आहे आणि या बॉक्स मध्ये भरायचा आहे. अगदी सोपा आहे. मधात दिलेला आहे डायरेक्शन्स, सगळ्यांनाच माहिती आहे डायरेक्शन्स, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. या ठिकाणी 3 दिशा आहेत, वेस्ट दिलेली आहे, नॉर्थ दिलेला आहे, ईस्ट दिलेली आहे. मग कोणती उरलेली आहे या ठिकाणी आपल्याला, फक्त साऊथ. म्हणजे या ठिकाणी याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. ऑप्शन निवडा, वाक्य पूर्ण करा. आय विल गिव्ह इट बॅक टू यू. मी तुला ते परत देणार. देणार देणार म्हटलं म्हणजे भविष्यकाळाला. मग भविष्यकाळ दाखवणारा शब्द कोणता येतं, लास्ट होईल का, नाही. काय होईल, तो शब्द असेल टुमारो. कारण यस्टरडे म्हणजे काल, गेलेला काळ आहे. येणारा काळ कोण दाखवतो, टुमारो. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द.
एक रिक्वेस्ट या ठिकाणी सांगायची आपल्याला, करेक्ट रिक्वेस्ट कोणती असेल, जसं माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण घरून पेन आणायला विसरली, तर अशा वेळी शाळेमध्ये तो किंवा ती तुम्हाला पेन कशी मागेल, ही सेड, तो म्हणाला का आय ब्रॉट युअर पेन, तुझा पेन आणला म्हणेल का, नाही, काय म्हणेल, प्लीज गिव्ह मी युअर पेन, तू कृपा करून तुझा मला पेन दे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कव्हर अवर माउथ. आपण आपलं तोंड झाकायला पाहिजे. केव्हा आपण तोंड झाकतो, केव्हा, दोन वेळा आपण झाकतो. एक तर आपण शिंकताना झाकतो किंवा एक तर आपण खोकलताना झाकतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी कफ आहे का, कफ शब्द नाही, मग शिंकण्याचा शब्द आहे, कोणता आहे, स्नीज. म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. पहा, चित्राला बघायचं आहे आणि याच्या आधारावर, या चित्राच्या आधारावर हे दोघं जण, हे तिघ जण कोणतं कन्व्हर्सेशन करत आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला कॉर्न्स दिसत आहेत, कॉर्न्स आहे ना, आणि या ठिकाणी हा व्यक्ती काहीतरी ते भासताना दिसतोय. मग या ठिकाणी बघा, गिव्ह मी टोमॅटो, टोमॅटो आहे इथे नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही. हॅलो अंकल, कॅन यू डिलिव्हर द बॉक्स टुडे, तुम्ही बॉक्स आज आमच्या घरी आणून देऊ शकता का, इथं असं काही होत आहे का, बॉक्स दिसतोय का, नाही. मग काय दिसतंय, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न पॉप्स, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न पॉप्स, म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2, कारण या ठिकाणी आपल्याला बघा भाजलेले कणस दिसत आहेत, बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कीप युअर हँड्स ऑन युअर, कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. वेस्ट या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे, पण या ठिकाणी 4 शब्द दिले आहेत, 4 शब्दांपैकी एका शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे, वेस्ट. मग आपली स्पेलिंग कोणती असायला पाहिजे बरोबर, ही बघा, WAIST, वेस्ट म्हणजे कमर, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4. फाइंड द ऑड पेअर. ऑड पेअर म्हणजे वेगळी जोडी ओळखा म्हणते. बघा, बघूया आपण. ऑगस्ट नंतर काय येतो, सप्टेंबर. ऑक्टोबर नंतर काय येतो, नोव्हेंबर. एप्रिल नंतर काय आला, मे. जून नंतर काय यायला पाहिजे, जुलै. काय आला, ऑगस्ट. म्हणजे या ठिकाणी ऑड पेअर कोणती आहे, जून, ऑगस्ट. ऑप्शन नंबर 4. बाकीच्या एका मागोमागे येत आहेत महिने, पण या ठिकाणी आलं का, नाही. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. फाइंड द ऑड टर्म. आता इथं बघा, बरोबर लक्ष द्या. थाय, डिअर, थ्यूज, ऑक्झेन. तुम्ही जर त्याला वरवर बघितलं तर तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काहीच वेगळा शब्द नाही. आता बरोबर बघा, या ठिकाणी 4ही शब्दांमध्ये 3 शब्द असे आहेत की जे अनेक वचनी आहेत, प्लुरल्स आहेत, पण एक शब्द असा आहे की जो सिंग्युलर आहे. कसं बघा, डिअर हा डिअरचा अनेक वचन आहे, कारण डिअर म्हणजे हरिण. एक हरिण असेल तरी डिअरच म्हणतो आपण, आणि अनेक असेल तरी डिअरच म्हणतो. काही काही ठिकाणी डिअर्स लिहितात, पण ऍक्च्युअल मध्ये त्याचा अनेक वचन डिअरच होतो. म्हणून हा सुद्धा अनेक वचनी आहे. थीप, चोर. एक चोर असेल तर थीप, अनेक असतील तर थ्यूज. ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल, एक बैल असेल तर ऑक्स, आणि अनेक असतील तर ऑक्झेन. पण थाय, थाय म्हणजे काय होते, मांडी होते, ठीक आहे. या ठिकाणी थाय या शब्दाचं अनेक वचन दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं जे ऑड टर्म म्हणजे कोणता आहे, ऑप्शन नंबर 1 काय आहे, थाय. समजलं. हा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. ईशा, ईशा डझंट ईट फ्रुट्स. ईशा डझंट ईट फ्रुट्स हे आपल्याला माहित आहे, पण डझंट कसं लिहायचं ते आपल्याला 4 ऑप्शन मधून योग्य प्रकारे कुठे लिहिलंय ते सांगायचं आहे. इथं आहे का, नाही. इथंही नाही, इथंही नाही. आपलं करेक्ट असं लिहायचं असते, DOESN अपॉस्ट्रॉफी लावायचं आणि नंतर टी लिहायचं. म्हणून या ठिकाणी डझंट हा ऑप्शन नंबर 2 चा बरोबर आहे, ठीक आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. ऑप्शन निवडा, वाक्य पूर्ण करा. वी गो बाय ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा मधला पहिला अल्फाबेट काय आहे, ए, आणि ए हा काय आहे, व्हावेल म्हणजे स्वर आहे. आणि जेव्हा एखादी सिंग्युलर वस्तू असेल जिचा पहिला अल्फाबेट हा व्हावेल असेल, म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ आपण म्हणतो ना मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये 5 व्हावेल्स आहेत, ए, ई, आय, ओ, यू. हे 5 व्हावेल्स जर एखाद्या वर्डच्या सुरुवातीला येत असतील आणि सिंग्युलर असेल ती वस्तू, तर तिच्या पूर्वी जे आर्टिकल वापरतो ते आपण ॲन वापरतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. वी गो बाय ॲन ऑटो रिक्षा. त्यानंतरचा प्रश्न बघा, फाइंड द ऑड ग्रुप. वेगळा ग्रुप निवडा म्हणते. बघूया. किंग, क्वीन, थिंग, सिंग. या ठिकाणी होमोफोन्स आहेत. होमोफोन्स म्हणजे काय, यमक आपण ज्याला म्हणतो, एकसारखा त्यांच्यामध्ये आवाज येतोय. बघा, किंग, रिंग, थिंग, सिंग. आला. टॉल, फॉल, बॉल, कॉल. आला सारखं. कीप, पीप, शीप, जीप.
आलं सगळ्यासारखं. आता चौथा बघा, गेट वेट नॉट लेट. बघा सारखे आहेत का? नॉट या शब्दाचा उच्चार आहे का? बाकीचे बघा गेट वेट लेट आणि चौथा शब्द काय आहे? नॉट. त्याचा उत्तर वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी ही होमोफोनची आहे का पेअर? नाही. म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. आठ ग्रुप कोणता आहे? गेट वेट नॉट लेट. चला आपण आता समोर जाऊया. बघा समोरचा प्रश्न काय विचारलेला आहे? सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्क जसे कॉमा असते, फुल स्टॉप असते, क्वेश्चन मार्क असते, यांना आपण पंक्च्युएशन मार्क्स म्हणतो. तर दिलेल्या वाक्यामध्ये कोणता पंक्च्युएशन मार्क्स वापरता येईल ते आपल्याला सांगायचं आहे. जसं डज शी गो टू स्कूल. ती शाळेत जाते का? ती शाळेत जाते का? काय वाटतो सेन्स? एखाद्याला आपण प्रश्न विचारल्यासारखं वाटतं ना. म्हणजे ज्या ठिकाणी कोणतं पंक्च्युएशन मार्क यायला पाहिजे? क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी एक ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे. एक सेल आहे, महा सेल साडी आणि कुर्तीचा. काय म्हणते? ऑफर काय आहे? बाय 1 गेट 3 ओनली 1000 रुपीज. बरोबर आहे. आता याच्या आधारावर एक प्रश्न विचारला. द स्पेशल ऑफर इज. स्पेशल ऑफर काय आहे? बाय 1 गेट 3. बघा कुठे आहे? बाय 1 गेट 1, बाय 1 गेट 2, बाय 1 गेट 3. ऑप्शन नंबर 3 मध्ये पहा ऑफर आहे बाय 1 गेट 3. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ अ कॉमा. या ठिकाणी वाक्य एकच आहे पण ते 4 प्रकारे लिहिलं आहे आणि वेगवेगळ्या वाक्यामध्ये एकाच वाक्यामध्ये कॉमा वेगवेगळ्या ठिकाणी दिला आहे. आपल्याला सांगायचं की प्रॉपरली कॉमा कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे. मास्टर मास्टर हॅव पीटी ऑन मी. 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 याचं सरळ उत्तर असायला पाहिजे. हे बघा मास्टर मास्टर हॅव पीटी ऑन मी. दोनदा आवाज मारला मास्टरला. मास्टर मास्टर म्हणून दोनदा आपण कॉमा दिला. हॅव पीटी ऑन मी. म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 3. सॉल्व द रिडल. एक कोड सांगितलं तुम्हाला. आपल्या घरी आपण कोड सांगतो ना, आपली आजी वगैरे सांगते तशा प्रकारचे एक कोड सांगितला आहे. काय म्हणते? आय यूज सिझर्स म्हणजे मी कैच्या वापरतो. आय यूज अ नीडल अँड अ थ्रेड मी सुई धागा वापरतो. आय मेक क्लोथ्स फ्रॉम क्लोथ्स मी कपड्यांपासून कपडे शिवतो. हू एम आय मी कोण आहे? असा व्यक्ती कोण असेल? तुमच्या गावामध्येच आहे. तुम्ही जे घातले ते काय आहे? कपडे. मग कपडे कोण शिवते? टेलर. म्हणून याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 टेलर. इकडे बघा फाइंड आउट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन डायग्राम. या ठिकाणी 4 ऍडजेक्टिव्ह दिले आहेत. कोणते? ऍडवर्ब आहे. ब्युटिफुली, नीटली, डेली, केअरफुली. आता हे 4 ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब कोणाशी रिलेटेड असू शकतात ते आपण सांगूया. धावणे. कोणी सुंदरपणे धावू शकतो का रे? नाही. म्हणजेच रन सोबत नाही. ईट सुंदरपणे खातात का कधी? नाही. म्हणजेच नाही. कोणी सुंदरपणे झोपतो का? नाही. मग सुंदरपणे काय करू शकतो? लिहू शकतो. कारण अक्षर सुंदर असतील तर रायटिंग सुंदर आहे म्हणतो ना आपण. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 राईट. Where should be the exclamation mark in the given sentence? दिलेल्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क कुठे असायला पाहिजे? जसं गुड मॉर्निंग कोंडीबा. आपण जेव्हा एखाद्याला विश करतो तेव्हा कसं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण वाक्याच्या एंडिंगलाच तो एक्सक्लेमेशन मार्क वापरतो. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे आफ्टर कोंडीबा. याचं उत्तर असं असायला पाहिजे गुड मॉर्निंग कोंडीबा. म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हालाच माहित असेल मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुम्ही कोणत्या वेळी म्हणता एखाद्या व्यक्तीला? नवीन वर्षाला म्हणता का? नवीन वर्षाला काय म्हणता? हॅपी न्यू इयर. जर्नीला काय म्हणता? हॅपी जर्नी. वेडिंग असेल तर हॅपी वेडिंग सेरेमनी म्हणता. पण मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे केव्हा म्हणता तुम्ही? विश यू हॅपी बर्थडे ला म्हणता. म्हणून याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऍज येलो ऍज तसा पिवळा. जशी काय पिवळी असते? पाऊस असतो का पिवळा? नाही. हनी असतो का? नाही. सकाळ असते का? नाही. मग पिवळी काय असते? टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. हळद माहिती आहे ना, आपण हल्दी टाकतो ना तिखट आणि हळद. तर हळदीचा रंग कसा असतो? येलो असतो. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे ऍज येलो ऍज टर्मरिक. आता बघा इकडे फाइंड द ऑड ग्रुप. ऑड ग्रुप शोधा. बघा या ठिकाणी तुम्ही वरवर पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येणार नाही की या ठिकाणी ऑड ग्रुप कोणता असेल. आता बरोबर लक्ष देऊन पहा. या ठिकाणी जे 4 शब्द दिले आहेत या 4 शब्दांपैकी 3 ग्रुप मध्ये तुम्हाला 2 ऍडजेक्टिव्ह दिले आहेत आणि 2 नाउन दिले आहेत.
पण एका ग्रुपमध्ये मात्र ऍडजेक्टिव्ह नाउन नाही. बघूया. बघा, सिटी कोणती सिटी? सिमेंट सिटी. सर्कस सेंटर कोणतं? सर्कस सेंटर. बरोबर. इथं ग्रुप कोणता ग्रुप? गुड ग्रुप. कोणती गेट? ग्राउंड गेट. किंवा कोणता ग्राउंड? गेटचा ग्राउंड. या ठिकाणी बघा, बकेट कोणती बकेट? ब्राऊन बकेट. ब्रिंजल कोणता ब्रिंजल? ब्लॅक ब्रिंजल. म्हणजे हे दोन ऍडजेक्टिव्ह आहेत आणि दोन नाउन आहेत तीन ग्रुप मध्ये. पण चौथ्या ग्रुप मध्ये पहा, काईट, कांगारू, नो, किंग. या ठिकाणी सगळं मिक्स करून ठेवलं आहे त्यांनी. वर्ब आलेला आहे आणि बाकीचे तीन नाउन दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जो ऑड ग्रुप आहे तो कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. काईट, कांगारू, नो आणि किंग. हे समजले? आता बघा, हे 25 प्रश्न तुम्हाला इंग्रजीचे येत असतात एका प्रश्नपत्रिकेमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका सोडवून दाखवत आहे. म्हणजेच हे एक प्रश्नपत्रिका झाली आता या ठिकाणी. अजून पुन्हा एक प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी ऍड केलेली आहे. म्हणजे आपण टोटल हे 25 आणि येणारे 25 असे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. ठीक आहे. चला तर आपण पुढचे 25 प्रश्न आता बघूया. बघा, आपण आता दुसरी प्रश्नपत्रिका पकडली. याच्यामध्ये काय म्हणते? क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 साठी काय करा म्हणते? पॅसेजला वाचा आणि पॅसेजच्या आधारावर जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे सांगा. हा पॅसेज आहे. पहिला प्रश्न, हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन्ड इन द अबव पॅसेज? वर दिलेल्या पॅसेज मध्ये किती स्पोर्ट्स, किती खेळांचा उल्लेख केलेला आहे? मोजूया. 1 2 3 4. चार झाले. अजून एक आहे पहा, दे आल्सो लिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी. म्हणजे टोटल किती झाले? 5. मग या ठिकाणी उत्तर पहा, कुठे ऑप्शन आहे? 5. ऑप्शन नंबर 3. म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे 13. 5 स्पोर्ट्स. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर लॉस्ट. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर लॉस्ट. लॉस्ट या शब्दासाठी अपोजिट वर्ड शोधा. हा, या ठिकाणी बघा, लॉस्ट. दे लॉस्ट द चॅम्पियनशिप. या ठिकाणी जर आपण लॉस्टचं उत्तर जर पाहिलं तर तसं त्याचं गेन यायला पाहिजे. पण या पॅसेजच्या तुलनेमध्ये जर आपण केलं तर त्याचं उत्तर गेन येणार नाही. या ठिकाणी त्याचं उत्तर असेल जिंकणे आणि हरणे. लॉस्ट म्हणजे हरणे म्हटलं या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. ते काय असेल? 1. त्यानंतर बघा, फ्रेंड, फ्रेंडशिप. फ्रेंड पासून काय बनली? फ्रेंडशिप. मग चॅम्पियनशिप कोणापासून बनेल? शिप करा बाजूला, काय राहिला? चॅम्पियन. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. आलं लक्षात? अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स वापरायचे. आपल्या डोक्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. बघा, फ्रेंड, फ्रेंडशिप, शिप वेगळा लागला. इथे चॅम्पियनशिप मधला शिप काढा, काय उरला? चॅम्पियन. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, चॅम्पियन. आता बघा समोरचे प्रश्न. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, चूज वन करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. मग अशी आपण एक प्रश्न पाहिला होता ज्याच्यामध्ये आपल्याला कॉमा एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी असेल ते सांगायचं होतं. इथे तसंच करायचं आहे. इफ वी गो डीप डाऊन, इथं सरळ सांगतो तुम्हाला 2 वाक्य आहेत. त्याच्यामुळे एक वाक्य संपल्यानंतरच मधात कॉमा असायला पाहिजे असं वाक्य शोधा. बघा कुठं आहे? इफ वी गो डाऊन इन द सी ओशन नाईट. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देयर इज नो सनलाइट. बघा, हा उत्तर आहे. बघा या ठिकाणी इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देयर इज नो सनलाइट. याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट कंपॅरिझन. कंपॅरिझन ऍज स्लो ऍज. बटरफ्लाय स्लो असतो का? नाही, तो फास्ट असतो. बी, हनी बी, मधमाशी, ती सुद्धा फास्ट असते. आईस. आता आईस मध्ये काही आपल्याला स्लो फास्ट आहे का? बर्फ काही इकडे जातो का? पण तो घसरला तर फास्ट जाणार. मग सगळ्यात हळू कोण चालते? स्नेल. गोगल काय माहिती तुम्हाला? आहे की नाही? शिंपले म्हणतो आपण त्याला. ती सर्वात हळूहळू चालते. म्हणून या ठिकाणी असायला पाहिजे ऍज स्लो ऍज स्नेल. ऑप्शन नंबर 4. Choose the correct punctuation mark for the given sentence. It's 5 o'clock. It's 5 o'clock. तुम्हाला माहित असेल की घडीचा जर एखादा आपल्याला जर टाइम सांगायचा असेल तर आपण या ठिकाणी असं लिहितो. आपल्याला हे लिहायचं असेल तर आपण असं लिहू. 5 नंतर हा या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी लिहू आणि नंतर ओ लिहू आपण. 5 o'clock. म्हणजे या ठिकाणी याचे उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2. कोणता मार्क यायला पाहिजे? अपॉस्ट्रॉफी मार्क या ठिकाणी आपण वापरू शकतो. समोर बघा. हा, आता या ठिकाणी बघा काय म्हणते? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द हट वॉज. द हट वॉज. द हट वॉज इन द सी. समुद्रामध्ये झोपडी असू शकते का? नाही. ऑन द सी. समुद्राच्या पाण्यावर राहील का? नाही.
अबोव द सी नाही, मग कुठं असेल? नियर द सी. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग द ट्री प्लांटेशन प्रोग्राम. तुम्हाला माहित आहे की झाडं लावण्यासाठी आपण कोणती म्हण वापरतो? एक व्यक्ती एक झाड म्हणतो ना, एक व्यक्ती एक झाड, ते सांगायचं आहे. इच वन प्लांट वन. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. समोरचे प्रश्न बघा. सॉल्व द फॉलोइंग पझल. पझल आहे तेच मगाचा शब्द कोण? एकच शब्द असा पाहिजे की जो दोनही शब्दांच्या मधात येतोय. जसं पहा, आपण यांना बोलून पाहू. WLF WLF वुल्फ, वुल्फ. FLK फॉक. मग दोन्ही मध्ये येणारा शब्द कोणता आहे? O. WOLF FOLK फॉक. म्हणजे या ठिकाणी आपण जर O लिहिला, काय लिहिला आपण? O लिहिलं तर बघा दोघांचाही अर्थ पूर्ण होतो. WOLK वुल्फ, वुल्फ आणि FOLK फॉक. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पिक्चर मध्ये हिडन लेटर कोणता आहे? दोन उभ्या रेषा आहेत आणि आडवी रेषा आहे. कोणता अक्षर दिसतो तुम्हाला? H. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. डुक्कर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? सरळ आपण सांगू शकतो की डुक्कर ज्या ठिकाणी राहते, तुम्हाला माहित नसेल कदाचित, त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये स्टाय. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्टाय. लक्षात ठेवायचं हे. जे पिगचं राहण्याचं घर असते त्याला म्हणतो आपण स्टाय. जशी एक केव असते, वाघ आणि सिंह राहण्याचं त्याला केव म्हणतो आपण, गुहा. तसं डुक्कर राहणे त्याला म्हणतो आपण स्टे. चला समोर जाऊया. त्यानंतरचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट. या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसते ते काय चित्र आहे? सनचं. मग सनची स्पेलिंग काय आहे? SUN. मग तिला रायमिंग वर्ड कोणता येईल? डे येईल का? नाही. मड येईल का? नाही. मॅन येईल का? नाही. सन, फन. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 त्याचा काय असेल? सनचा रायमिंग वर्ड असेल. चूज द मिसमॅच पेअर फॉर द फॉलोइंग. मिसमॅच झाली एक पेअर, एक जोडी चुकीची आलेली आहे या ठिकाणी, ती सांगा. जसं माणूस, एक माणूस अनेक वचनी मेन, डिअरचं अनेक वचन डिअरच होते, ऑक्सचं अनेक वचन ऑक्सिजन होते, पण लिव्हचं अनेक वचन काय होते माहिती आहे का तुम्हाला? ते असते लिव्हज. काय असते? लिव्हज. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? लिव्स. म्हणजे या ठिकाणी मिसमॅच दी पेअर आहे ती कोणती आहे? लिव्स, लिव्स. ऑप्शन नंबर 3. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सीकिंग परमिशन. जर तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे? तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. जनरली आपल्याला जेव्हाही केव्हा परमिशन मागायची असते तेव्हा दोनच शब्द वापरतो आपण सुरुवातीला. एक मे आय कम इन सर म्हणतो आणि दुसरं कॅन आय टेक युअर सीट. म्हणजे या ठिकाणी मे किंवा कॅन नी सुरू होणारा वाक्य पाहून टाका. दिसते का तुम्हाला? दिसते आहे. ऑप्शन नंबर 2 कॅन आय गो फॉर अ पिकनिक. हेच तुमचं उत्तर आहे. परमिशन मागायची असेल तर यांचाच आपण उपयोग करतो, कॅन किंवा मेचा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2 कॅन आय गो फॉर अ पिकनिक. चला समोर जाऊया. त्यानंतरचा प्रश्न बघा. फाइंड ऑड वर्ड. वेगळा शब्द निवडा. कॅबेज, ऑस्ट्रिच, रॅडिश, ब्रिंजल. आता मला सांगा, तुम्हाला भाजीपाला माहित असते ना? कॅबेज भाजीपाला आहे, रॅडिश भाजीपाला आहे, ब्रिंजल भाजीपाला आहे. ऑस्ट्रिच म्हणजे का? ऑस्ट्रिच म्हणजे शामूक होते. शामूक भाजीपाला आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द कोणता आहे? ऑस्ट्रिच. ऑप्शन नंबर 2. फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट आर्टिकल वापरायचं आहे. आर्टिकल वापरताना सहज लक्षात ठेवायचं. एलिफंट पहिला अक्षर अल्फाबेट ई आहे. AEIOU स्वर आहे, व्हावेल, म्हणून त्याच्यापूर्वी या लिहायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 नेहा सा ॲन एलिफंट इन अ झू. हे सरळ सरळ त्याचे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा समोर. समोर काय म्हणते बघा. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम. चूज वन करेक्ट पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे. काय म्हणते? ओ, हुर्रा, वाव, ब्रॅवो. तुम्ही जेव्हा हे शब्द वाचले ना तेव्हा तुम्हाला समजलं असेल की हे सगळे काय आहेत? एक्सक्लामेशन्स आहेत. आणि एक्सक्लामेशन जेव्हा हे दाखवतो आपण तेव्हा यांच्या मागे कोणता चिन्ह लावतो आपण? एक्सक्लामेशन मार्क लावतो. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. जसं आपण लिहितो ओह, ओ, वाव, आउच, उप्स, आहे ना? म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 एक्सक्लामेशन मार्क. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हे बरोबर लक्षात घ्या. आता बघा आपण आकडे मोजूया. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? किती झिरो आहेत पहा.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्ष बरोबर आहे, म्हणजे 10 लाख रुपये. 10 लाखाला आपण इथं जर पाहिलं तर तुम्ही काय लिहा त्याला, तुम्ही त्याला 10 मिलियन म्हणून म्हणा. पण लक्षात ठेवा इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये 10 लाखांना 10 मिलियन म्हणत नाही. इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये 10 लाखांना 1 मिलियन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे, हा जो आकडा दिलेला आहे याचं उत्तर काय आहे, अ मिलियन, म्हणजे ऑप्शन नंबर 3. चला समोर जाऊया. त्यानंतरचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15 ऑगस्ट इज अवर. 15 ऑगस्ट आपला कोणता दिवस असतो, सगळ्यांना माहित आहे. कोणता दिवस असतो, इंडिपेंडन्स डे. म्हणून ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन्स. अजय वॉज इल. अजय आजारी होता. ऋषिकेश विजिटेड हिम इन हॉस्पिटल. ऋषिकेश त्याला दवाखान्यात भेटायला गेला. ही सेड बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल. जेव्हा तो हॉस्पिटलच्या बाहेर निघाला ऋषिकेश, तेव्हा तो अजयला म्हणाला, काय म्हणाला असेल, लवकर बरा हो म्हणेल ना, आहे की नाही. त्याला म्हणेल का दुसऱ्या डॉक्टरला म्हणेल का तो, नाही. किंवा वेलकम म्हणेल का, नाही. काय म्हणेल, गेट वेल सून. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. त्यानंतर by arranging the given words in alphabetical order, which word will be in the middle position. बघा या प्रश्नाला बरोबर समजून घ्या पहिल्यांदा, तेव्हा तुम्हाला कळेल या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. बघा हा या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला हे जे शब्द आहेत यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावल्यानंतर जो सगळ्यात मधात शब्द येईल, किती शब्द आहेत एकूण, 1 2 3 4 5. मधात येणारा शब्द कोणत्या नंबरवर असेल, 3 नंबरवर. बरोबर आहे. म्हणजे यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावल्यावर 3 नंबरवर कोणता शब्द येईल तो तुम्हाला सांगायचा आहे. बघूया आपण कसं. बघा आता या ठिकाणी जसं आपण पहिल्यांदा अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावू. सगळ्यांमध्ये काय आहे, ई आहे. ई पहिल्यांदा येतो. एफ हा शब्द शेवटी येणार. सगळ्यात पहिला शब्द कोणता येईल, इथं वाय आहे, इथं एल आहे. म्हणजे बघा पहिला शब्द येणार एल्बो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. हा दुसरा शब्द आता बघा आय 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 तिन्हीमध्ये सारखा आहे. एल इथं आहे, एल इथं आहे, इथं बी आहे. बघा आयब्रो, म्हणजे हा दुसरा शब्द आहे आयब्रो. आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावतो हे लक्षात घ्या. आयब्रो कोणता शब्द येईल, आयब्रो. त्याच्यानंतर बघा आयलिड आणि आयलॅश मध्ये आपला आता इथं एल आहे, इथं एल आहे. मग एलच्या नंतर इथं आय आहे, इथं ए आहे. मग ए चा शब्द लवकर येतो म्हणून इथे ई वाय ई एल ए एस एस. मग आपल्याला 3 शब्दाची गरज आहे, बाकीच्या शब्दाची गरज आहे का, नाही. कारण आपल्याला 3 नंबरवर कोणता शब्द आहे ते सांगायचं आहे. आता 3 नंबरवर कोणता शब्द आला, आयलॅश. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 आयलॅश. समजलं हे. बघा आपण आता याच्या शेवटी जाणार आहोत. शेवटचे 3 प्रश्न पाहून टाकूया. हा बघा यामध्ये काय म्हणते, चित्र आहे. चित्रातली मुलगी काय करत आहे, तिला काय झालेलं आहे, कुठं हात पकडलेली आहे ती, डोक्याला. डोक्याला हात पकडली तर त्याला काय म्हणतो आपण, स्टमक म्हणू का, नाही. कारण डोक्याला हात पकडली आहे. मग तिला काय झालं असेल, तिला झाला आहे हेड्याक, डोकेदुखी झाली आहे. म्हणजे त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. द सन रायजेस इन द. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, पूर्वेला. मग पूर्वेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ईस्ट. म्हणजे ऑप्शन नंबर 3. सॉल्व द रिडल. एक पहिली विचारली, तिला पूर्ण करा. म्हणजे आय यूज अ प्लो. मी नांगराचा वापर करतो. आय ग्रो क्रॉप्स. मी शेतात पिकं उगवतो. शेतात पिकं उगवणारा कोण असतो, शेतकरी. शेतकऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, फार्मर. मग या ठिकाणी 4 तुम्हाला स्पेलिंग दिले. परफेक्ट स्पेलिंग कोणती असेल, FARMER. म्हणजे ऑप्शन नंबर 4. शेवटचा प्रश्न बघायचा मला. शेवटचा प्रश्न काय आहे, हा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अंडरलाइन वर्ड्स. आय विल नॉट कम विथ यू. या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड शब्द वापरायचा आहे. कोणता, विल नॉटला आपण वोंट म्हणतो. पण वोंट लिहिताना कसं लिहायचं ते पहा. हा येईल का, नाही. हा येईल का, नाही. विलंट येणार नाही. मग कोणता राहिला आहे, वोंट. WONT हे त्याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. म्हणजे या दिलेल्या 25व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल, WONT वोंट. समजलं सगळ्यांना आता. तर बघा अशा प्रकारे आपण जे वर्ग 5वीच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये पेपर 2 मध्ये तुम्हाला इंग्रजीचे 25 प्रश्न येतात, ते अगदी सोप्या पद्धतीने शॉर्ट ट्रिकने कसे सोडवायचे ते मी तुम्हाला सांगितले. आणि याच सोबतच वर्ग 8वीचाही एक व्हिडिओ मी पूर्वीच टाकलेला आहे. तोही तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल, किंवा बाजूला सुद्धा आपण त्याचा तो व्हिडिओ पाहू शकता.
चला तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी मी आशा करतो. तर त्यामुळे वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघून याची लिंक इतरांना शेअर करा आणि हे चॅनल एज्युकेशन मनोहर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच खाली असलेलं लाल रंगाचं बटन दाबून आपण त्याला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला भविष्यातही पाहायला मिळावे यासाठी बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.